काही मतदारसंघांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादी समोर एक नवं आव्हान उभं राहिलं। बारामतीनंतर सातारा म्हाडा मतदारसंघामध्ये सुद्धा तुतारीवाल्यासमोर अपक्षांची तुतारी दिसते। बारामतीसाठी अपक्ष उमेदवार सोहेल शेख यांना तुतारी नावाचं चिन्ह दिलंय। तुतारी नावावरती सुप्रिया सुळे यांच्याकडनं हरकत घेण्यात आली आहे। चिन्हातील साम्यामुळे मतदार संभ्रमित होण्याची शक्यता असल्याचा आक्षेप घेण्यात आलेला आहे। सोहेल शेख मूळचे बीडचे, मात्र बारामतीमधनं लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये ते उतरलेले आहेत। तर शरद पवार यांच्या राष्ट्रवादी समोर आता हे नवं आव्हान उभं राहिलेलं आहे। चिन्हामधल्या साधर्म्यामुळे आता नवा पेच निर्माण होताना आपल्याला बघायला मिळतोय। मुख्य म्हणजे बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांनी याबद्दलचा आक्षेप घेतलेला आहे। मी एक ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून बीड जिल्ह्यातून आज बारामती येथे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। ज्या बारामतीत माळेगाव या कारखान्यात माझ्या आईवडिलांनी ऊस तोडला आहे, त्या पवारांविरोधात आज ऊसतोड कामगाराचा मुलगा मी उभा ठाकलेला आहे। पवारांविरोधात जे 5 लाख मतदान आहे ते मला बारामतीकरांनी आशीर्वादी रूपाने मला द्यावे आणि एका ऊसतोड कामगाराच्या मुलाला संसदेत पाठवावे ही विनंती करतो। तर बारामतीमध्ये निर्माण झालेला हा नवा पेच, बारामतीमध्ये अपक्ष उमेदवार सोहेल शेख यांना तुतारी नावाचं चिन्ह देण्यात आलेलं आहे आणि त्यावरनं हा नवा पेच आता उभा ठाकला। तर याच विषयी खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी चर्चा केली आमचे प्रतिनिधी संदीप बल्लाळ यांनी। बघूयात। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आपल्या बरोबर आहेत, तरी आपण त्यांच्याशी चर्चा करू। ताई, आजच असं कळलं की बीडचा रहिवासी असलेला सोहेल शेख, आम्ही इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलेलं आहे की असं करू नका, हा अन्याय आहे। त्याच्यामुळे आणि दोन्ही उमेदवारांवर अन्याय, माझ्यावर पण आणि ते शेख भाईवर पण। एक तर बीडचे कोणे हे ते ग्रस्त जे बारामतीला लढायला आले, तर त्यांचं स्वागतच आहे, पण ते इथे कोण आलेत, कुठून आलेत, काय याची काहीच माहिती नाहीये आणि हा त्यांच्यावर पण अन्याय आणि माझ्यावर पण अन्याय। त्याच्यामुळे हे चिन्ह असं करू नये म्हणून हा खरं तर मला विचाराल तर रडीचा डाव आहे आमच्या दोघांच्या विरोधात। त्याच्यामुळे आम्ही पत्र लिहिलं होतं, आम्ही आजही इलेक्शन कमिशनला पत्र लिहिले आणि अशी घटना वर्ध्यामध्ये घडलेली आहे, जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तुतारी वाजवणारा माणूस आहे तिथेच हे चिन्ह दिलेलं आहे। त्याच्यामुळे अर्थातच हे आमच्या विरोधात षडयंत्र आहे। निवडणूक आयोगाकडून आपल्यावर अन्याय चालू आहे असं काय आपल्याला? अर्थातच आम्हाला ऍडमिनिस्ट्रेशन आता जे करते, आम्ही इलेक्शन कमिशनला पत्र लिहिलेलं आहे तातडीने की इथे स्थानिकला आमच्यावर अन्याय होतोय, हे षडयंत्र आहे आमच्या विरोधात आणि दोन्ही कॅन्डिडेटच्या, फक्त माझ्याच का, दोघांवर अन्याय ना आमच्या। निवडणूक आयोगाकडून विरोधी पक्षाला टार्गेट केलं जाते असं काय आपल्याला? तुम्हाला तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे, हे षडयंत्र आहे। त्यांना काही करून शरद पवारांना संपवायचंय। त्याच्यामुळे पुन्हा एकदा हा रडीचा डाव, शरद पवारांना संपवायचं जो विचार त्यांचा आहे त्याचा हा पुढचा भाग आहे। यावरती सुप्रिया सुळे यांनी कॅमेरामन आयुब सह संदीप बल्लाळ, पुढारी न्यूज, इंदापूर।